आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच. पाणी टंचाईबाबत नागरिकांचा संताप. 9 वॉर्डमधील महिलांचा केडीएमसी विरोधात तीव्र मोर्चा इशारा. कल्याण दिनांक 3 नोव्हेंबर. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या केडीएमसीच्या 9 वॉर्डमधील रहिवाशांनी गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणी टंचाईमुळे संताप व्यक्त करत प्रशासनाविरोधात जोरदार मोर्चा काढला. हा मोर्चा माजी नगरसेविका सौ इंदारा तरे तसेच भाजप कल्याण पूर्व ग्रामीण सरचिटणीस श्री नरेश पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली 29 सप्टेंबर रोजी काढण्यात आला होता. मोर्चादरम्यान स्थानिक महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नागरिकांनी हातात बॅनर, फलक घेऊन आम्हाला आमचे हक्काचे पाणी द्या अशा घोषणा दिल्या. रहिवाशांनी केडीएमसी प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त करत आपले मूलभूत हक्क आणि सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली. त्यावेळी उपस्थित सहाय्यक आयुक्तांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले व तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी 15 दिवसांचा अवधी मागितला होता. मात्र 2 महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. उलट पाणीपुरवठा पूर्वीपेक्षा अधिक खंडित झाला आहे. पूर्वी आठवड्यातून 3 वेळा पाणीपुरवठा केला जात होता, मात्र आता तो फक्त 2 वेळांवर आला असून काही भागात नळ कोरडे पडले आहेत. नागरिकांना दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. काही ठिकाणी रहिवाशांना पाणी भरण्यासाठी रात्रीच्या वेळेस टँकरच्या मागे धाव घ्यावी लागत आहे. स्थानिक रहिवासी म्हणतात, आम्ही नियमित कर व पाणीबिल भरत आहोत, तरीही केडीएमसीकडून कुठलीही मूलभूत सुविधा मिळत नाही. प्रशासन केवळ आश्वासन देते, पण प्रत्यक्ष कृती होत नाही. महिला नागरिकांनी यावेळी स्पष्ट इशारा दिला की जर आम्हाला शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळाले नाही तर आम्ही लवकरच केडीएमसी मुख्यालयासमोर अंडा कळशी आंदोलन छेडू. पाणी आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच. तसेच नागरिकांनी आमदार सौ सुलभा गायकवाड यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की त्यांच्या हद्दीत नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, गटारींची स्वच्छता व दुरुस्ती करावी, तसेच नागरिकांना 1 दिवसाआड शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. महिला रहिवाशांनी हेही सांगितले की महानगरपालिकेने वॉलमेन बदलण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. पाणीपुरवठ्यातील अनियमिततेसाठी जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी. स्थानिकांचा आरोप. केडीएमसीने नागरिकांना केवळ शब्द दिले पण कृती केली नाही. प्रशासनाने पाणी टंचाईचा गंभीरतेने विचार न केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. अंतिम विनंती. स्थानिक नागरिक आणि महिला वर्गाकडून आदरणीय आमदार सौ सुलभा गायकवाड यांना अंतिम शब्द डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे की आमच्या हद्दीतील सर्व मूलभूत सुविधा, शुद्ध पिण्याचे पाणी, गटारींची स्वच्छता, दुरुस्ती आणि नियमित पाणीपुरवठा यासाठी तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. मोर्चा हे कधीपासून पाण्याची समस्या आहे तुम्हाला? ते पण 2-2 तास आम्ही किती भरणार पाणी? हप्त्यातून फक्त 2दा. शनिवारी सोडणारा पाणी तो पण बंद केला त्यांनी. शनिवारी. बरं, आठवड्यातून यापूर्वी 2दा पाणी येतो, ते पण 2 तास पाणी. 2 तासामध्ये काय करणार माणूस? हप्त्यातून 2दाच माणूस कपडे धुतो आणि कपड्याला पाणी किती लागणार 2दा धुवायचं म्हटलं तर? पाणीच पुरत नाही आम्हाला. आणि शनिवारचं जो सोडत होतं पाणी ते सुद्धा बंद केलेलं आहे आम्हाला. एका फॅमिलीमध्ये 4-5 माणूस आहे आणि एवढा पाणी कमी जाणार तर आम्ही कुठं जाईल? आम्ही 2 तास पाणी विकत पाणी आणून आम्ही आमचं घर भागवतो. 2 तास पाणी जरी आला माणूस तरी किती भरणार? फक्त एक टाकी 500ची भरणार, तेवढंच. 500च्या टाकीमध्ये हप्त्यातून 2दा पाणी पुरणार का? नाही पुरू शकत. पण त्यांच्या मनावर, त्यांचा कवा चालू करायचं, कधी चालू करायचं त्यांच्या मनावर आहे. टाइम पण नाही बांधलेला आहे. कधी पण पाणी येतो, कधी पण पाणी जातो, माणसाला माहीत पण नाही. बरं, केडीएमसी महानगरपालिकेने आपल्याला आश्वासन दिले की 15 तुम्हाला महिलांना पाणी भरताना जर पाणी टायमावरती येत किती आठवड्यातून किती टाइम पाणी येतं आपलं म्हटलं? कुठला वार? मग यापूर्वी आठवड्यातून 3दा पाणी यायचं ना आपल्याकडं? मग त्या शनिवार आपण जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये तर 3 आठवड्यातून 3दा होतं. त्यामधलं निवेदन दिल्यानंतर आठवड्यातून 2दा करण्यात आलं. तुम्ही पाणी आम्हाला कमी पाणी
अर्धा पर्सेंट पाणी जातो आमचा, अर्धा पण पाणी होत नाही. कर दिया उसने पानी. आणि आता तर बंदच केलं म्हणजे पाणीच नाही येत आमच्या घरामध्ये. घरी सगळं असेच बसलेलं का पुढे काम होणार कसं आमचं पाणी बिल? हम लोग 1 घंटा बढ़ाने के लिए बोले थे तो शनिवार का ही पानी बंद किया. अच्छा, आपल्या या पाण्यासंदर्भात समस्या आहे तर आपण आपल्या हद्दीतील आमदार सुलभा गायकवाड मॅडम यांना काय निवेदन द्याल? निवेदन हेच द्यायचं आहे की आमच्या इकडे बघा जरा. आणि पाणीचा लय जादा प्रॉब्लेम चालू आहे. आम्हाला एक दिवस सोडून एक दिवस तर पाणी द्यायला पाहिजे. कारण की एक फॅमिली, एक घरमध्ये फॅमिली 4-4, 5-5 लेकरं, बाळे, म्हातारे लोक आहेत. त्यांना आंघोळ पाणी प्यायचं सुद्धा आमच्याकडे नाही. आम्ही पाणी विकत घेऊन चालू लागले. आता आम्ही कुठे किती पैसे टाकणार? आम्ही मिडल क्लास लोक आहे. आम्हाला पाणी द्यायचं तुमचा आमचा अधिकार आहे. आम्हाला पाणी द्यायलाच पाहिजे. अच्छा मावशी, आपण बाकी आहेत त्या बाकी लोकांना सर्वांना पाणी बरोबर येतं? सर्वांच्या घरात का समान लोकांना पाण्याचा त्रास आहे? मग त्या संदर्भात प्रत्येक माणसाने KDMCला पाठपुरावा केला आहे का? केलेलं आहे. दिया है, कोई पर देखने नहीं आया ना पानी हमको दिया और बंद किया हमारा पानी. ना टायमिंग बरोबर आहे पाण्याचा. तर तुम्ही सर्व महिला कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना काय विनंती करत आहात? पानी नहीं देंगे तो हम लोग वहाँ पे मोर्चा लेंगे. ठंडा पानी लेंगे, उधर मोर्चा लेंगे उधर. ही होती आजची प्रमुख घडामोडी. आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्वक धन्यवाद. पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा.